हार्दिक स्वागत करतो। आज 15 ऑक्टोबर भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस। केशवराव पवार मध्यवर्ती ग्रंथालय सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड आजचा दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करीत आहे। या समारंभासाठी उपस्थित कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आदरणीय डॉक्टर सारिका सावंत मॅडम, सहाय्यक प्राध्यापक HSPT स्कूल ऑफ लायब्ररी सायन्स, SNDT युनिव्हर्सिटी महिला युनिव्हर्सिटी मुंबई महाविद्यालयाच्या वतीने मॅडम मी आपले हार्दिक स्वागत करतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने साहेब, आपलेही आजच्या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत। महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर S.A. पाटील सर, डॉक्टर सावंत सर, डॉक्टर कांबळे मॅडम, IQAC कोऑर्डिनेटर डॉक्टर गिरीश कल्याणशेट्टी सर, तसेच उपस्थित सर्व विभागाचे विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक तसेच आपण सर्व विद्यार्थी, आपणा सर्वांचे आजच्या कार्यक्रमासाठी हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्र हो, वाचन ही प्रक्रिया ग्रंथालयाशी संबंधित असून त्यासाठी वाचनाच्या सर्व बाबी पूर्ण केल्या जातात। वाचनामुळे आपणाला सारासार विचार करण्याची सवय प्राप्त होते। अभ्यासाचे प्रमुख साधन हे वाचन हेच आहे। आधुनिक जगातील स्वयं विकासाचे साधन म्हणून वाचनाकडे बघितले जाते। ही वाचनाची आवड एकदा का माणसाला लागली की मग माणसाच्या जीवनातील मानसिक उदासीनता दूर होते आणि म्हणून वाचनाला मनुष्याच्या जीवनामध्ये अतिशय फार महत्व आहे। वाचन असणाऱ्या व्यक्तीचे जीवन सुखासमाधानात जाते। डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात, वन गुड बुक इज इक्वल टू 100 गुड फ्रेंड्स अँड वन गुड फ्रेंड इज इक्वल टू अ लायब्ररी। तर भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, वाचन हा माझा श्वास आहे। यावरून आपल्याला लक्षात येते की कोणत्याही समाजाचा भौतिक विकास तर होतच असतो, परंतु त्याबरोबरही सांस्कृतिक विकास जोपासण्याचं काम, राष्ट्रीय अस्मिता जोपासण्याचं काम या वाचनाद्वारे होत असते। आणि म्हणून आजचा जो दिवस आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्याचा मानस या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीनं, ग्रंथालयाच्या वतीनं घेतलेला आहे। तर मी आजचे जे गेस्ट आहेत त्यांचा थोडक्यामध्ये परिचय करून देतो। डॉक्टर सारिका सावंत या 2004 पासून सहाय्यक प्राध्यापक म्हणून HSPT स्कूल ऑफ लायब्ररी सायन्स, SNDT युनिव्हर्सिटी मुंबई येथे काम करत आहेत। त्यांनी MSc बायोकेमिस्ट्री, त्यानंतर बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स। तर मॅडमनी 2004 साली SNDT युनिव्हर्सिटी मधून PhD कंप्लीट केली। ते त्याचबरोबर 12 सर्टिफिकेट कोर्सेस केलेले आहेत। त्याचबरोबर 39 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय एडिटोरियल बोर्ड वरती मॅडम काम करत असून त्यांची 2 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत। त्यांचा सायटेशन इंडेक्स हा 240 असून H इंडेक्स हा 10 आहे। आतापर्यंत त्यांनी UGCच्या इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ लायब्ररी असोसिएशन कडून त्यांना ट्रॅव्हल ग्रँट मिळालेली आहे आणि त्यामधून त्यांनी कोलंबस, अमेरिका व ऑस्ट्रेलिया या ठिकाणी सेमिनारसाठी भेट दिलेली आहे। अनेक ठिकाणी त्यांनी गेस्ट लेक्चर म्हणून काम केलेलं आहे। आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली 5 विद्यार्थी PhD करत असून एका विद्यार्थ्याला PhD अवॉर्ड झालेले आहे। अशा पद्धतीने मॅडमचा बायोडेटा असून यानंतर मी माननीय प्राचार्य यांना विनंती करतो की त्यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करा। धन्यवाद। डॉक्टर राजमाने साहेब। नमस्कार, मी डॉक्टर मोहन राजमाने, प्राचार्य सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय कराड, जिल्हा सातारा। आज 15 ऑक्टोबर आपल्या देशाचे भूतपूर्व राष्ट्रपती शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस। संपूर्ण देशभर वाचन प्रेरणा दिवस म्हणून आपण सर्वत्र साजरा केला जातोय। त्याच पद्धतीने आपल्या महाविद्यालयामधील केशवराव पवार ग्रंथालय आज वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करीत आहे। सर्वप्रथम ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम
यांना मी वंदन करतो आणि आजच्या या छोटेखानी ऑनलाईन कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्या आदरणीय डॉक्टर सारिका सावंत मॅडम, प्राध्यापिका SNDT महिला विद्यापीठ मुंबई मॅडमचं आपल्या महाविद्यालयाच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो। आणि आज हा वाचन प्रेरणा दिवस ज्यांनी आयोजित केला त्या आमच्या ग्रंथालयाचे तरुण हरहुन्नरी ग्रंथपाल श्रीयुत महेश गायकवाड सर यांचं देखील मी मनपूर्वक अभिनंदन करतो। मित्रहो, असं म्हटलं जातं वाचाल तर वाचाल। आज आपण संपूर्ण जगभर कोविड-19च्या या पॅन्डेमिक पिरियड मध्ये प्रत्येक जण स्वतःला वाचवण्यासाठी धडपडतो। आपलं शरीर सुदृढ राहण्यासाठी आपल्याला माहिती आहे की योग्य आहाराची गरज आहे, योग्य व्यायामाची गरज आहे। त्याचप्रमाणे आपल्या व्यक्तिमत्वाचा जर सर्वांगीण विकास करायचा असेल, आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करायची असेल, तर त्यासाठी फक्त आणि फक्त वाचनाची गरज आहे। वाचनामुळं आपल्या ज्ञानामध्ये भर पडते। आपल्यावरती कधी बिकट प्रसंग येतात, त्या प्रसंगामधून देखील बाहेर पडण्याची शक्ती किंवा धैर्य आपल्याला वाढतो। आणि म्हणून मी म्हणेन की वाचन ही मानवी जीवनामध्ये दीर्घकालीन प्रक्रिया, समाज जीवनावर या प्रक्रियेचा फार मोठा परिणाम होतो। आपण जगामधले अनेक देश पाहिले, त्या देशाची जी प्रगती झालेली आहे ती त्या देशामध्ये झालेल्या वाचन संस्कृतीमुळे झालेली आहे असं मी मानतो। अनेक वेळा वाचनामध्ये येतं एक वाक्य इंग्रजीमधलं, द नेशन दॅट रीड्स, द नेशन दॅट रीड्स, द नेशन दॅट लीड्स। म्हणजे ज्याची वाचन संस्कृती चांगली आहे ते नेतृत्व करू शकतात। आपण आपल्या देशामधली अनेक उदाहरणं पाहतो। सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा थोर शास्त्रज्ञ डॉक्टर APJ कलाम यांच्यासारखे तरुण असतील, अतिशय सर्वसामान्य कुटुंबातली ही तरुण मुलं थोर रत्न म्हणून आज आपण त्यांच्याकडे पाहतोय। भारत रत्न म्हणून त्यांना पुरस्कारानं गौरवलं। हे कशाच्या जोरावरती या लोकांनी मिळवलं? हे ज्या लोकांनी मिळवलं ते त्यांच्या अभ्यासाच्या जोरावर, त्यांनी केलेल्या वाचनाच्या जोरावर हे शक्य आहे। फक्त वाचन संस्कृतीमुळं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले, डॉक्टर APJ अब्दुल कलाम घडले। आपण देखील विद्यार्थी, प्राध्यापक क्रमिक पुस्तक, विद्यापीठाचा सिलेबस असो, बोर्डाचा सिलेबस असो, ती पुस्तकं आपण वाचत असतो, परीक्षेत देतो। आपण परीक्षेत व्हायचं, परीक्षेचा अभ्यास तरी करायचाच, पण त्याबरोबर अवांतर वाचन देखील असलं पाहिजे। त्यामध्ये मग अनेक कथा असतील, कादंबऱ्या असतील, थोर मोठ्या व्यक्तींची चरित्र असतील, ती वाचली पाहिजे। या संदर्भ पुस्तकाच्या वाचनाची आवड जर निर्माण झाली तर ती विद्यार्थी दशेमध्ये होते असं मला वाटतं। आपलं जे महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयामध्ये असलेल्या केशवराव गौड ग्रंथालयामध्ये 1.5 लाखहून अधिक बुक्स आहेत, पुस्तकं आहेत। शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये सर्वात मोठा ग्रंथसंग्रह असलेलं आपलं महाविद्यालय आणि आपलं ग्रंथालय आहे, याचा मला रास्त अभिमान वाटतो। या सर्व पुस्तकांचा वापर विद्यार्थी, माजी विद्यार्थी, शिक्षक या सर्वांनी करणं आवश्यक आहे। आज सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय, त्याबद्दल मी काही बोलणार नाही, परंतु विद्यार्थ्यांनी जिथं गरज आहे त्या ठिकाणी सोशल मीडियाचा वापर करा। सोशल मीडियाचा अनावश्यक वापरामुळं तुमचा बहुमोल असा वेळ वाया जाण्याची शक्यता आहे। आणि म्हणून सोशल मीडियाचा वापर कमी करून पुस्तकांचं जर तुम्ही भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये वाचन केलं तर तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होण्यासाठी निश्चितपणे त्याचा फायदा होईल असं माझं मत आहे। महाविद्यालयामध्ये नव्यानं ऍडमिशन घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं महाविद्यालयाचा प्रमुख म्हणून
मी आपलं स्वागत करतो. कोविड-19च्या या पार्श्वभूमीवरती आपण वर्गामध्ये थेट भेटू शकत नसलो तरी देखील गेली 3-3.5 महिन्यापासून ऑनलाईन क्लासेस झूमच्या माध्यमातून असतील, युट्यूबच्या माध्यमातून सुरू आहेत. ती सर्व विद्यार्थ्यांनी अटेंड करावी, त्यामध्ये आपण सामील व्हावं आणि कॉलेज जेव्हा सुरू होईल माझ्या माहितीप्रमाणे ती वेळ लवकर येईल. कोविड-19चा प्रादुर्भाव कमी व्हायला संपूर्ण देशभर राज्यभर तो प्रमाण कमी होत आल्यामुळं आता ऑक्टोबर आहे, डिसेंबर मध्ये आपलं महाविद्यालय नियमित सुरू होईल आणि ते सुरू झाल्यानंतर आपल्या महाविद्यालय लेक्चर्स रेग्युलर प्रमाणे सुरू होतील. तोपर्यंत मात्र आपण सर्वांनी ऑनलाईन क्लाससाठी उपस्थित राहावं असं मी तुम्हाला आवाहन करतो. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. आपण जे मार्गदर्शन केलं ते आम्हाला निरंतर प्रेरणादायी राहील. तर जास्त वेळ न घालवता मी आजचे जे प्रमुख मार्गदर्शक आहेत डॉक्टर सारिका सावंत मॅम यांना विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे. डॉक्टर सारिका सावंत मॅम. मी प्रथमतः माझं मनोगत व्यक्त करेन. प्रिन्सिपल सर राजमाने आणि ग्रंथपाल महेश गायकवाड यांनी मला इथे आमंत्रित केल्याबद्दल माझे शतशः धन्यवाद. आणि एक अतिशय चांगला उपक्रम आणि एक चांगला पद्धतीचं एक व्याख्यान स्टुडंट पर्यंत म्हणजे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं असा माझा आणि महेश सरांचा मानस आहे. त्याप्रमाणे आजचं व्याख्यान नक्कीच सर्वांना फलदायी हो अशी मी अपेक्षा करते. तर आता मी पहिली माझी स्क्रीन शेअर करते पीपीटी. स्क्रीन होतीये ना, दिसतीये ना? ओके. आजचा विषय आहे वाचन यशाची गुरुकिल्ली. आजचा जो वाचन प्रेरणा दिवस आपण साजरा करत आहोत 15 ऑक्टोबर 2020 आणि तो आपण समर्पित केलेला आहे APJ अब्दुल कलाम यांना. आणि त्यांच्याच आपण एका कोटेशननी त्यांनी जे व्यक्त केलेलं आहे त्यानुसारच आपण आपण सुरुवात करूया. तर त्यांनी सांगितलेलं आहे, ग्रेट बुक्स इग्नाइट इमॅजिनेशन, इमॅजिनेशन लीड्स टू क्रिएटिव्हिटी, क्रिएटिव्हिटी ब्लॉसम्स थिंकिंग आणि नॉलेज मेक्स यू ग्रेट. राईट? म्हणजे ग्रेट म्हणजे काय? कोणीही जन्मतः ग्रेट होऊ शकत नाही. ओके. आपण असं उलट प्रवास करूया. ग्रेट होण्यासाठी तुम्हाला चांगलं विचार करावं लागतं, थिंकिंग जे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्या चांगल्या विचारासाठी तुम्हाला वाचावं लागतं आणि त्या वाचण्यामधून तुमची जी कल्पना शक्ती आहे किंवा जी तुमची क्रिएटिव्हिटी आहे ती बहरत जाते. ओके. तर आपण ग्रेड आपल्याला व्हायचंय, जसं अब्दुल कलामांनी सांगितलं की रात्रीची झोपेपणीची स्वप्न पाहू नका, दिवसा स्वप्न पहा आणि ती स्वप्न सत्यात उतरण्याचा प्रयत्न करा. तर आपण आज अशीच सुरुवात करूया की महाविद्यालयाचा प्रत्येक विद्यार्थी हा अब्दुल कलाम इतकाच श्रेष्ठ बनण्याचा प्रयत्न करेन आणि त्यासाठी वाचन, विचार आणि कल्पनाशक्ती खूप मोठ्या प्रमाणात वाढवण्याची आपण प्रयत्न करू. आपण अब्दुल कलामांबद्दल बरंच काही वाचलेलं आहे. त्यांनी पुस्तकं जी 20-25 लिहिली आहेत, त्यांनी त्यांच्यावर लिहिलेली त्यांच्या को-ऑथरची पुस्तकं आहेत. त्यातून मला हे सगळ्यात जास्त प्रेरणादायी जे वाटतं की त्यांना मिळालेले मान सन्मान. ओके. तर मान सन्मान हे खरंच खूप महत्वाचे असतात आणि त्याच्यासाठी त्यांनी जो लहानपणापासून त्याग केलेला आहे, त्यांनी जो अभ्यास केलेला आहे, वाचन केलेलं आहे, त्यामुळे त्यांना मिळालेला हा मान सन्मान आहे. तर त्या मान सन्मानांमध्ये त्यांना ऑनररी डॉक्टरेट ही 40 विद्यापीठामधून बहाल केलेली आहे, भारतातल्या ऍज वेल ऍज दुसऱ्या देशातल्या सुद्धा. मला सगळ्यात महत्वाचं इथे वाटतं की त्यांना भारतरत्न तर मिळालेलाच आहे, पण ज्या दिवशी
अब्दुल कलाम हे स्वित्झर्लंड मध्ये गेले. पहिला दिवस जो त्यांचा होता तो दिवस होता 26 मे आणि त्या दिवशी सायन्स डे म्हणून तिथे स्वित्झर्लंड ह्या देशामध्ये साजरा केला जातो. हे खूप महत्वाचं गोष्ट असं मला वाटतं, कारण की जसे रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, आंबेडकर जसे दुसऱ्या देशात प्रसिद्ध आहेत, त्यांच्या नावाने बिल्डिंग असतील किंवा रस्तेही बांधले असतील, पण एखादा दिवस साजरा करणे सायन्स डे सारखा दुसऱ्या देशामध्ये हा पण एक चांगला मान आहे. आणि जो आपल्या इथे पण आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो, हे पण अतिशय कौतुकाची गोष्ट आहे. तर या सर्व जे त्यांना मान सन्मान मिळालेले आहेत, त्या मान सन्मानांचा आपण विचार करून आपण आजचं व्याख्यान माझं तुम्ही लक्षपूर्वक ऐकावं अशी मी सर्वांना विनंती करते. माझ्या व्याख्यानाचं आउटलाईन असं आहे की मी तुम्हाला काही छान बुक्सच्या बाबतीत, पुस्तकांच्या बाबतीत जे इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत, म्हणजे आश्चर्यचकित करणारे गोष्टी आहेत, ते तुम्हाला खरंच सांगायला आवडेल, कारण की मी विद्यार्थ्यांच्या समोर आहे. आणि त्यानंतर मी तुम्हाला की लायब्ररीमध्ये एका ग्रंथालयामध्ये तुम्ही काय वाचाल, तुम्ही कशा प्रकारचं साहित्य वाचलं पाहिजे, काय वाचलं पाहिजे, हे तुम्हाला मला सांगायला आवडेल. त्यानंतर आपण जे वाचन करतो त्याचे फायदे काय आहेत, ते फायदे पण अतिशय महत्वाचे आहेत, ते निदान तुम्ही जरूर ऐकावे. त्यानंतर मी तुम्हाला हेही सांगायला आवडेल की तुम्ही कसा वेळ काढाल, कारण की ही सर्वांचा हा मोठा प्रश्न आहे की मला वेळच नाहीये तर मी कसा वाचू किंवा मी कशी वाचेन. ओके, तर तुम्ही तो वेळ कसा काढावा ह्याबद्दलही मला सांगायला आवडेल. त्यानंतर कोणते फ्री बुक्स आहेत किंवा जे एज्युकेशनल रिसोर्सेस आहेत जे इंटरनेटवर अवेलेबल आहेत पुस्तकांच्या खजिनाच्या सारखे, तर ते पण मला तुम्हाला द्यायला आवडेल की तुम्ही ती खंत व्यक्त करू शकणार नाहीत की माझ्याकडे पुस्तकच नाही आहेत. आता जरी तुम्ही कोविडच्या काळात घरामध्ये बसला असाल तरी सुद्धा तुम्ही ती पुस्तकं इंटरनेटवरून सहज डाउनलोड करू शकता आणि ते वाचू शकता. ओके, तर इंटरेस्टिंग गोष्टींमधली सगळ्यात महत्वाची गोष्ट मला सांगायला आवडेल की जगातली सगळ्यात मोठी जी ग्रंथालय आहे, लायब्ररी ऑफ काँग्रेस, जे वॉशिंग्टन DC मध्ये अमेरिकेत आहे, त्या लायब्ररीमध्ये साधारणतः 17 करोड पुस्तकं आहेत. पुस्तकं बुक आणि नॉन बुक मटेरियल आहेत आणि त्यांचं सगळ्यात जास्त ब्रेल लिपीचं कलेक्शन आहे. त्यांना वर्षाला साधारणतः 1 लाख रेफरन्स क्वेरीज येतात, म्हणजे मला हे पुस्तक हवं आहे, मला ही माहिती हवी आहे, असे त्यांना क्वेरीज येतात. आणि त्यांचं जे कलेक्शन हे 3 बिल्डिंग्स मध्ये विभागलं गेलेलं आहे आणि अशी अतिशय सुंदर अशी ही लायब्ररी आहे जी सगळ्यात जगातली मोठी समजली जाते. दुसरं गोष्ट जी आवडेल मला सांगायला ती म्हणजे सगळ्यात जगातलं अगदी छोटं पुस्तक जे आहे त्याचं नाव आहे टीनी टेड फ्रॉम टर्निप टाउन. एका कॅनेडियन ऑथरचं ते पुस्तक आहे आणि त्या पुस्तक हे 70 बाय 100 मायक्रोमीटर असे सिलिकॉन चिप वरती बनलेलं आहे. त्याला ISBN नंबर सुद्धा आहे आणि ते 2012 मध्ये प्रसिद्ध झालं आणि त्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पण मिळालेला आहे. तर असं अतिशय छोटं, तुम्हाला ते डोळ्यांनी अतिशय सहजपणे वाचता येणार नाही, त्याला तुम्हाला मायक्रोस्कोपच घ्यावा लागेल, पण हे सत्य हे एक पुस्तक आहे सगळ्या जगातलं सर्वात लहान. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडर रूझवेल्ट जे होते ते दिवसाला 1 पुस्तक वाचायचे. त्यांच्या साधारणतः 60 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी जवळपास 22 ते 25 हजार पुस्तकं वाचलेली आहेत आणि त्याच्यापेक्षाही जास्त, कारण की कधी कधी ते दिवसाला 2 किंवा 3 पुस्तकं सुद्धा वाचायची. त्यामुळे तुम्ही इमॅजिन करा 365 days into 60 years आणि प्लस एखाद दुसरा जास्त म्हणलं तर त्याचा आणि तुम्ही गुणाकार करून बघू शकता. सगळ्यात मोठं सेंटेन्स म्हणजे वाक्य जे लिहिलं गेलं होतं ते लेस मिझरेबल या साहित्याच्या रूपामध्ये आहे, कादंबरीच्या रूपामध्ये, आणि जे लिहिलेलं आहे विक्टर ह्युगो यांनी. आणि ते जे सेंटेन्स जे वाक्य आहे ते वाक्य हे 823 शब्दांचं मिळून बनलेलं आहे. ओके, म्हणजे हे जगातलं सर्वात मोठं वाक्य आतापर्यंत सिद्ध झालेलं आहे. आणि नेक्स्ट आहे ते सर्वात महागडं असं पुस्तक जे लिओनार्दो दा विंची यांनी लिहिलं होतं, जे बिल गेट्सनी $30.8 million ला खरेदी केलेलं आहे. ते जगातलं सर्वात महाग असं पुस्तक आहे.
जगात सर्वात 3 पुस्तकं जी जास्त वाचली गेलेली आहेत किंवा विकली गेलेली आहेत, वाचली गेली असं मी जास्त म्हणेन, ते म्हणजे हे बायबलच्या ऑलमोस्ट 4 बिलियन कॉपीज या विकले गेलेल्या आहेत जगामध्ये. इंग्लिशमध्ये त्याचं जास्त ट्रान्सलेशन म्हणजे वेगवेगळ्या भाषांमध्ये त्याचं ट्रान्सलेशन झालं असल्यामुळे जास्त वाचक त्यांना लाभलेले आहेत. त्यानंतर चेअरमन माओ ते तुंग यांचं कोटेशन्स फ्रॉम हे जे पुस्तक आहे ते पण सगळ्यात जास्त वाचलं गेलेलं आहे. त्याच्या जवळजवळ 820 मिलियन कॉपीज खपलेल्या आहेत. आणि त्यानंतर नंबर लागतो हा हॅरी पॉटरचा, या पुस्तकांची जी मालिका आहे त्याची जवळजवळ 400 मिलियन पुस्तकं खपली गेलेली आहेत, जे के राऊलिंग यांचं पुस्तक आहे. सर्वात पहिलं पुस्तक जे टाइपरायटर वरती टाईप केलं गेलं होतं ते मार्क ट्वेन यांचं ऍडव्हेंचर्स ऑफ टॉम सॉयर. ओके. त्यानंतर असंच गंमत म्हणून की 2012 साली एक सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये डोक्यावरती पुस्तकं ठेवून बॅलन्स करायचा विक्रम ह्या जवळजवळ 1000 विद्यार्थिनींनी केलेला आहे. असे भरपूर प्रकारचे तुम्ही रेकॉर्ड्स बघू शकता. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तुम्ही ते ऑनलाईन फ्री आहे, त्याच्यावरती तुम्ही सर्च करून तुम्ही बऱ्याच बुक्सशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या शोधून काढू शकता. जवळजवळ 150च्या वर रेकॉर्ड्स आहेत बुक्स वरती. सर्वात जास्त फाईन कोणी भरलेला असेल तर एक बाई ज्या आहेत, ज्या अमेरिकेच्या स्थायिक, त्यांनी त्यांच्या लहानपणी पुस्तक हे इश्यू केलं होतं लायब्ररीमधून आणि 47 वर्षानंतर त्यांनी त्यांच्या आईच्या घरामध्ये ते पुस्तक पाहिलं आणि ते लायब्ररीला त्यांनी परत केलं आणि त्यांनी $345 हा फाईन भरलेला, की हा जगातला सर्वात जास्त फाईन म्हणजे पुस्तक वेळेत न दिल्याबद्दल जो आपण फाईन ओव्हरड्यू भरतो ते. एक अतिशय छान असे शब्द मला सापडले पुस्तकांच्या बाबतीत, ते म्हणजे बिब्लिओसोमनिया. ओके. याचा अर्थ काय, तर सर्वांना ज्यावेळी पुस्तकं उघडतो त्यावेळी त्याचा वास अतिशय आवडतो, तर त्या वासावरून तो शब्द आहे. आणि दुसरा एक शब्द आहे तो म्हणजे अबिब्लिओफोबिया. म्हणजे याचा अर्थ काय, ज्यावेळी आपण एखादं छान पुस्तक वाचायला घेतो त्यावेळेला त्याची पानं संपत जातात. ओके. आणि मग आपल्याला वाईट वाटायला लागतं किंवा आपल्याला भीती वाटायला लागते की अरे हे पुस्तक आता संपत आहे आणि आता मी काय वाचणार, आता माझ्या समोर एक मोठा प्रश्न. आणि आपल्यामध्ये एक वेगवेगळ्या प्रकारची अशी पोकळी निर्माण होती की अरे हे संपते पुस्तक, इतकं छान पुस्तक आणि ते संपते आता. ओके. तर त्याच्यावरून पण हा अबिब्लिओफोबिया नावाचा एक प्रकार आहे. अजून तुम्हाला मला खूप छान गोष्ट सांगायला आवडेल, ते म्हणजे बिब्लिओथेरपी. पुस्तकाचा वापर हा आता काउन्सिलर सुद्धा करत आहेत. मुंबईमध्ये एक संस्था आहे, त्याच्यामध्ये 2 ज्या काउन्सिलर बायका आहेत त्या पुस्तकांची थेरपी म्हणून त्यांच्याकडे जे लोक येतात ट्रीटमेंटसाठी त्यांना ते पुस्तकं देतात वाचण्यासाठी. तर तो बिब्लिओथेरपी, त्याला ग्रंथोपचार असं त्याला म्हणलं जातं मराठीमध्ये. तर जे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट आहे म्हणजे इटिंग डिसऑर्डर म्हणजे जास्त खाणं किंवा स्ट्रेस किंवा डिप्रेशन किंवा वेगळ्या प्रकारचा ड्रग अब्यूज वगैरे जे प्रकारच्या गोष्टी आहेत त्या गोष्टींवरती त्यांना असं वाटतं की आता काउन्सिलर्सना की हा पण एक चांगला उपाय आहे की चांगल्या प्रकारचं वाचन जर आपण त्यांना दिलं गेलं तर त्याचा फायदा विद्यार्थ्यांना जे कोणी येतात त्यांच्याकडे त्यांना खूप होतो. ओके. तर मी सुरुवातीला आता मला सांगायला आवडेल की ग्रंथालय कशासाठी आहे, ग्रंथालयाचं अस्तित्व आणि ग्रंथालयामध्ये तुम्ही काय वाचाल. ओके. तर ग्रंथालयामध्ये काय आहे, मला जास्त करून स्टुडंट असल्यामुळे मला स्टुडंटच्या दृष्टिकोनातून मला हे व्याख्यान द्यायला आवडेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, तर आपण कुठलंही पुस्तक लायब्ररी मधलं आपल्या ग्रंथालयातलं घेऊ शकतो. आपल्याला पूर्ण मोकळीक आहे. A to Z कुठलीही जी पुस्तकं आपल्या स्टॅक रूम मध्ये असतात ती आपण पुस्तकं वाचू शकतो आणि कुठल्याही विषयावरची आपण पुस्तकं वाचू शकतो. आपल्याला कोणीही रोखणारं नसतं तिकडे. जसं आपण नेटफ्लिक्स किंवा अमेझॉन प्रीमियर ज्यावेळी सर्फिंग करतो त्यावेळी आपल्याला काहीच विषयाची फक्त तिथे सिनेमे पाहायला मिळतात किंवा काहीच विषयावरती किंवा काहीच असतात ते किंवा ते सर्फिंग करण्यातच आपला वेळ जातो. ओके.
आणि आपल्याला जे आहे तेवढंच फक्त बघायला मिळतं, पण तसं नाही आहे पुस्तक आपल्या ग्रंथालयामध्ये. तिथे आपल्याला कुठल्याही प्रकारची पुस्तकं वाचायला मिळतात. जे डेसिमल डेव्हिड डेसिमल जे शास्त्रज्ञ लायब्ररी सायन्स मध्ये होऊन गेले, त्यांनी जे वर्गीकरण केलेलं आहे पुस्तकांचं, ओके, 10 प्रकारे त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे. जनरल, फिलॉसॉफी, रिलिजन, लँग्वेज, नॅचरल सायन्स, अप्लाइड सायन्स, लिटरेचर, हिस्ट्री, जिओग्राफी अँड ऑटोबायोग्राफीज. हे जे 10 प्रकारचं त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे, त्या वर्गीकरणाला कुठलंही पुस्तक तुम्ही बिनधास्तपणे उचलू शकता आणि ते वाचू शकता. आणि तुम्ही कविता वाचू शकता, कथा वाचू शकता, कादंबरी, नाटके, प्रवास वर्णन वाचू शकता. यासाठी तुम्हाला कुठलेही पैसे द्यावे लागत नाहीत. लायब्ररीमध्ये तुम्ही एकदा मेंबर बनला तर तुम्हाला ह्या वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचायला मिळतात. मी तुम्हाला सांगेल, तुम्ही तुमच्या विषयातली पुस्तकं तर नक्कीच वाचा, पण त्याच्या व्यतिरिक्त कथा, कादंबऱ्या, नाटके, बायोग्राफी, ओके, व्यवस्थापनावरती पुस्तकं, आहाराविषयी पुस्तकं, म्हणजे मी तुम्हाला सांगेल डोंट लूज युअर माइंड टू लूज युअर वेट, हे जे रुजुता दिवेकर यांनी पुस्तक लिहिलेलं आहे ते सुद्धा पुस्तक तुम्ही वाचा. जर तुम्हाला स्पोर्ट्सची आवड असेल तर हर्षा भोगले यांनी लिहिलेलं पुस्तक स्पोर्ट्स मॅनेजमेंट वरती, तेही पुस्तक वाचा. मी तर तुम्हाला असं सांगेल की जे दुसऱ्या देशातली पुस्तकं जी आहे, वेगवेगळ्या भाषांमध्ये पुस्तकं जी आलेली आहेत, त्याचं जे इंग्लिशमध्ये, इंग्रजीमध्ये किंवा मराठीमध्ये जर भाषांतर झालं असेल तर ती सुद्धा पुस्तकं तुम्ही वाचा. कारण त्यामुळे तुम्हाला तिथल्या पूर्ण कल्चर, जे त्यांचं जे कल्चर आहे, त्यांच्या काय पद्धती आहेत, ते कसं जीवन जगतात, त्यांच्या काय संकल्पना आहेत जीवनाच्या, हे सगळं तुम्हाला इथे लायब्ररीमध्ये बसल्या बसल्या तुम्हाला ते अनुभवायला मिळेल. तुमची जी काल्पनिक शक्ती आहे ती वाढेल. आणि मी असं म्हणेन की तुम्ही कविताही वाचा. तुम्हाला जर संदीप खरे आवडत असतील तर मन तळ्यात मळ्यात जाईच्या गळ्यात, ही कविता इतकी सुंदर प्रेमावर त्यांनी केलेली आहे, ती सुद्धा तुम्ही नक्कीच वाचा. वयानुसार आपलं वाचन हे बदलत जातं. आपण लहानपणी परिकथा, साहसी वीर यांची पुस्तकं वाचतो, मग थोडे मोठे झाल्यानंतर आपण रोमांचक कथा वाचायला लागतो, आणि नंतर जसं वय वाढेल तसं आपण वेगवेगळ्या पुस्तकांचं ज्ञान घेण्याचा प्रयत्न करत राहतो आपण. आणि हे जरूर प्रत्येकाने केलं पाहिजे, कारण की पुस्तकांमध्ये जे सामर्थ्य आहे आपल्याला मार्गदर्शन करण्याचं, ते कुणामध्येही नसतं, असं याच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे. आपले जे शिक्षक आहे ते मार्गदर्शक असतात, पण पुस्तकं ही सुद्धा आपले मार्गदर्शक चांगले होऊ शकतात. तर लायब्ररीमध्ये, आपल्या ग्रंथालयामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची डिक्शनरी बघू शकतो. सिंगल म्हणजे मोनो डिक्शनरी किंवा मल्टीलिंग्वल, 2 भाषांमधली. म्हणजे याचा अर्थ, आता जर समजा तुम्ही कुठल्या तरी देशामध्ये जात असाल, म्हणजे ह्याचा मला खरंच उपयोग झालाय की ज्यावेळेला मी ऑस्ट्रियामध्ये गेले, त्यावेळेला तिथल्या जर्मन भाषेमध्ये आपण ग्रीट कसं करायचं, त्यांना हॅलो कसं बोलायचं किंवा गुड मॉर्निंग कसं बोलायचं, ही जे साधे सोपे शब्द आहेत ते सुद्धा तुम्हाला ह्या सगळ्या प्रकारचे ज्या शब्दकोश आहे ते तुम्हाला नक्कीच देतील. तर तुमची भाषा कशी प्रगल्भ होते ह्या शब्दकोशांमुळे, ह्याचा तुम्हाला नक्कीच नमुना मिळेल. म्हणजे समानार्थी शब्द काय आहेत, विरुद्धार्थी शब्द काय आहेत, त्या शब्दांचा एका वाक्यामध्ये कसा वापर करायचा हे तुम्हाला कळेल. आणि ह्याच्याच बरोबर रिव्हर्स डिक्शनरी नावाचा एक प्रकार असतो, जो लायब्ररीमध्ये नक्कीच तुमच्या पण असेल. म्हणजे त्यामध्ये काय होतं की आपल्याला डिस्क्रिप्शन माहिती असतं, वर्णन माहिती असतं, पण शब्द माहिती नसतो. ज्यावेळी आपल्याला शब्द माहिती असतो त्यावेळी आपण शब्दकोश बघतो, पण जर आपल्याला शब्दच माहिती नाही पण आपल्याला त्याचं वर्णन माहिती आहे, तर आपण शब्द शोधून कसा काढणार तो? तर त्यासाठी रिव्हर्स डिक्शनरी वापरली जाते. त्यामध्ये म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देईल की घोड्यावर बसण्यासाठी काय वापरतात, म्हणजे तो खोगीर हा शब्द आहे, पण तो आपल्याला माहिती नसतो, आपण फक्त बघितलेलं असतं ते. तर अशा प्रकारचे आपल्याला डिक्शनरी पण आपल्याला खूप उपयोगी पडते. त्याचबरोबर तकनिकी शब्दकोश जो आहे, टेक्निकल डिक्शनरी, म्हणजे फॉर एक्झाम्पल शासकीय भाषा जी काय आहे ती आपल्याला त्या डिक्शनरी मधून, त्यातून खूप चांगले शब्द मिळतात, जो आपल्याला व्यवहार करण्यासाठी, शासकीय व्यवहार करण्यासाठी खूप उपयोगी पडतो. बरं, ह्याच्याबरोबर अॅन्युअल रिपोर्ट, वेगवेगळ्या संस्थेचे, फॉर एक्झाम्पल BARC यांचा आलेख काय होता, त्यांचे कोणत्या प्रकारचे रिसर्च प्रोजेक्ट झाले,
तेच तुम्हाला समजेल. एन्सायक्लोपीडियाज, वेगवेगळ्या विषयांवरती एन्सायक्लोपीडिया आतापर्यंत अवेलेबल आहेत. इतिहास असू दे, भूगोल असू दे, किंवा नर्सिंग असू दे, लायब्ररी सायन्स असू दे, याच्यावरती खूप सारे सब्जेक्ट स्पेसिफिक एन्सायक्लोपीडियाज आहेत. त्याचबरोबर जनरल एन्सायक्लोपीडिया म्हणजे ब्रिटानिका आहे, अमेरिकाना आहे. ब्रिटानिका तर आता ऑनलाईन अवेलेबल आहे आणि ती तुम्ही कधीही वाचू शकता. आणि मी तुम्हाला हे संदर्भ आता इथे का देत आहे, कारण की ही जी पुस्तकं सगळी आहेत ती पुस्तकं अतिशय तज्ञ लोकांनी लिहिलेली असतात आणि ती नुसती लिहिलेली नसतात, तर त्याचा रिव्ह्यू होतो. म्हणजे त्यांनी जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये सजेशन, त्याच्यामध्ये बदल किंवा अजून काय ऍड करायचं असेल तर ते पण त्यांना सुचवलं जातं आणि तशा प्रकारे ही पुस्तकं बनवली जातात. आणि त्यामध्ये खूप मेहनत असते. जर तुम्ही कम्पेअर करत बसाल की गुगलमध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे, तो हा सर्वात महत्वाचा फरक आहे की ते किती प्रकारचं चांगल्या पद्धतीने चांगल्या लोकांनी लिहिलं असतं. तर अॅन्युअल रिपोर्ट जे आहेत, जे आपल्या रेफरन्स डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला बघायला मिळतील, तर त्यामध्ये पण कितीतरी वेगवेगळ्या प्रकारची माहिती तुम्हाला मिळू शकेल. म्हणजे एका देशामध्ये, जे स्वित्झर्लंडमध्ये सुद्धा आपले किलोमीटर रेल्वे ट्रॅक आहे, ओके. तर कोणत्या देशात कोणती खनिज उत्पादनं होतात, मासेमारी किती प्रमाणात होते. म्हणजे मला असं वाटायचं की सल्तनत ऑफ ओमान या देशामध्ये फक्त खनिज उत्पादन होतं, ओके, पेट्रोल. पण मासेमारी सुद्धा हा त्यांचा एक प्रकारचा उद्योगधंद्यांमध्ये एक प्रकार येतो त्यांचा. हे तुम्हाला ते अॅन्युअल रिपोर्ट सुद्धा वाचून मिळेल. ट्रॅव्हल गाईड मधून तुम्हाला काय तर प्रेक्षणीय स्थळं बघायला मिळतील, त्याच्यावरचे लेख मिळतील. तर त्याच्याच बरोबर तुम्हाला कोणते 5 स्टार हॉटेल्स त्या एरियामध्ये आहेत, तिथे कोणत्या प्रकारची भाषा वापरली जाते, कशी लोक बोलतात. आता जर समजा फॉर एक्झाम्पल मी कुठेतरी ॲम्स्टरडॅमला वगैरे गेला असेल, तर तिथे हॉटेल्स कसे आहेत, तिथे टिप देण्याची पद्धत कशी आहे, तिथे ग्रीट कसं लोक करतात एकमेकांना, ओके, त्यांचे टेबल मॅनर्स काय आहेत. तर ह्या सगळ्याची माहिती तुम्हाला फक्त पुस्तकांमध्ये मिळते आणि ते तुम्ही पुस्तकातून नक्कीच आत्मसात करावं असं मला वाटतं. तर एक वेगवेगळ्या देशांचं सोशल कल्चर कसं आहे, लग्न पद्धती कशी आहे, तिथे कोणते कोणते फेस्टिवल साजरे करतात, तिथे कोणत्या प्रकारचे न्यूजपेपर किंवा वीकलीज पब्लिश होतात, हे सुद्धा तुम्हाला बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकामधून, डिरेक्टरीमधून नक्कीच तुम्हाला हे मिळेल. तर अजून एक तुम्हाला मला सांगायला आवडेल ते म्हणजे स्टॅटिस्टिकल बुक्स जे आहेत, सांख्यिकी माहितीचे जे सोर्सेस आहेत, त्यामध्ये एक उदाहरण देईल की कोल्हापूर डिस्ट्रिक्ट मध्ये किती तुरुंग आहेत आणि त्या तुरुंगांची कॅपॅसिटी किती आहे, ओके. तर हा जो संदर्भ आहे, हा संदर्भ नुसता वाचण्यासाठी नाहीये, तर जो कोणी रिसर्च संशोधन करत असेल त्याच्यामध्ये पण तो हा संदर्भ दिला जातो की तुरुंगांची संख्या इतकी होती आणि ते तुरुंग या इतक्या कैदींसाठी बनवले होते, पण आता ते ओव्हरफ्लो झालेले, त्याच्यामध्ये खूप कैदी आल्यामुळे आता नवीन तुरुंगांची गरज आहे, असं ज्यावेळी संशोधन केलं जातो जे पोलिसांमार्फत, त्याच्यामध्ये हा संदर्भ दिला जातो. आणि हे पुस्तक जे लायब्ररीमध्ये तुम्हाला तुमचे ग्रंथपाल अवेलेबल करून देतील, हे पुस्तक स्वातंत्र्य काळापूर्वीचे आणि नंतर असे सगळे तुम्हाला आकडे ते देतील, याची मला पूर्ण खात्री आहे. आणि ह्याला त्यामुळे असं कम्पॅरेटिव्ह स्टडी केल्यामुळे संशोधनाला एक वेगळा अर्थ प्राप्त होतो असं मला वाटतं. जे बरेच बँकांचे अॅन्युअल रिपोर्ट्स किंवा इयर बुक्स पण असतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एका बँकेचं भांडवल किती आहे, काय आहे त्याची गुंतवणूक, किंवा एन्सायक्लोपीडिया ऑफ म्युझिक मध्ये तुम्हाला संगीताचे किती प्रकार आहेत, वाद्य किती प्रकारचे असतात, हे सुद्धा तुम्हाला माहिती करायला उपयोगी पडेल. जर तुम्ही काही उद्योग करणार असाल तर त्या उद्योगासाठी लागणारा जो कच्चा माल आहे तो कुठून तुम्हाला मिळेल, हे सुद्धा सांगण्यासाठी तुमच्याकडे डिरेक्टरीज नक्की लायब्ररीमध्ये असतील. त्यासाठी तुम्ही लायब्ररीची सगळ्या कानाकोपरा धुंडाळला पाहिजे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुमच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये त्याचा नक्की फायदा होईल. तर मी आत्ताच 1-2 महिन्यापूर्वी एक शोधकार्य केलं कोविडच्या संदर्भात की ग्रंथालयांनी कशा प्रकारचं साहित्य उपलब्ध करून दिलं ऑनलाईन.
आपल्या वाचकांसाठी. ओके, तर त्यामध्ये मी ज्या दुसऱ्या देशाच्या लायब्ररीचा अभ्यास करत होते त्यावेळी मला अशा 2 गोष्टी आढळून आल्या. त्या म्हणजे की कोविडच्या काळामध्ये खूप साऱ्या लोकांचे नोकऱ्या गेल्या. ओके, तर लायब्ररीजनी आता काय केलेलं आहे सध्या, पब्लिक लायब्ररीजनी अमेरिकेत किंवा UK मध्ये, तर ते लायब्ररीज त्यांच्या वेबसाईट वरती ज्या नोकरीच्या ऍडव्हर्टाईज आहेत किंवा त्याचे जे संदर्भ किंवा लिंक्स ज्या काही असतील तर त्या लिंक्स त्यांनी दिलेल्या आहेत. म्हणजे जर त्यांचे जे रीडर्स जर ते शोधत असतील नोकरी, जे डिस्टन्स लर्नर असतील, ज्यांचे जॉब गेलेला आहे त्यांना शोधण्यासाठी ते मदत करत आहेत. किंवा मी अजूनही मला एक खूप अतिशय आवडलेली गोष्ट म्हणजे त्या लायब्ररीज आता काय करत आहेत, तर आपल्या वाचकांना त्यांचे ह्या पॅन्डेमिक मधले अनुभव लिहायला सांगत आहेत, फोटो किंवा अनुभव लिहायला सांगत आहेत, म्हणजे जेणेकरून ते एक प्रकारचा अर्काईव्ह तयार करतील आणि तो अर्काईव्ह भविष्यामध्ये ज्यावेळेला कधी असे सिच्युएशन येईल त्यावेळेला त्यांना उपयोग होईल किंवा एक इतिहास आपण लिहित आहोत. आपल्या परीने आपल्याला जसा जो अनुभव आला आपल्या ह्या पॅन्डेमिकचा ते लिहिण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. म्हणजे बघा लायब्ररीज किती वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला प्रोत्साहित करते की तुम्ही वाचलं पाहिजे, तुम्ही लिहिलं सुद्धा पाहिजे. ओके, तर मला असं पूर्णपणे वाटतं की वेगवेगळ्या भाषेतील शब्दकोश हे आपणास भाषा समृद्ध करतात आणि आपला ज्ञानकोश वाढवतात. आणि एक छोटासा कॉर्नर पण असेल तुमच्या लायब्ररीमध्ये जिथे नकाशे ठेवले असतील, तर ते नकाशे सुद्धा तुम्ही जरूर बघा, कारण की ते नकाशे आपल्याला आपली ओळख करून देतात की आपण कुठे आहोत आणि आपण कुणाशी, वी बिलॉंग टू हुम, हे जो प्रश्न आहे हा आपल्याला ह्या प्रकारचं पण माहिती द्यायला आपल्याला उपयोगी पडतं. आणि हे जे आपण ग्रंथालयामधून जे माहिती मिळवतो, साठवतो, डोक्यामध्ये ठेवतो, ते रजिस्टर करतो कुठेतरी किंवा नोंद ठेवतो, लिहून ठेवतो कुठेतरी, तर ते सगळं तुम्हाला तुमच्या नुसत्याच व्यक्तिगत आयुष्यामध्ये नाही उपयोगी पडणार आहे, तुमच्या अभ्यासासाठी, तुमच्या करिअरमध्ये पण ते उपयोगी पडणार आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देईल जे अतिशय आत्ताच घडलेलं, मागच्या आठवड्यातलं उदाहरण आहे. माझ्या नातेवाईकांमध्येच घडलेली एक गोष्ट आहे. तर माझ्या एका नातेवाईकांनी कॅनडामध्ये नोकरीसाठी अप्लाय केला होता. तर ते पर्यावरण शास्त्रज्ञ आहेत. तर ते पर्यावरण शास्त्रज्ञ असल्यामुळे त्याची रिलेटेड एक रिसर्च संशोधन काय म्हणतात रिसर्च एजन्सीमध्ये त्यांनी अप्लाय केलं होतं आणि त्यांचा अतिशय उत्तम हा इंटरव्ह्यू झाला. आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्या बाईनी ज्यांचा इंटरव्ह्यू घेतला त्यावेळी त्यांना विचारलं की तुम्हाला आमच्या इथल्या इंडिजिनियस नॉलेज बद्दल आमच्यापेक्षाही जास्त माहिती आहे, तर असं कसं, म्हणजे आम्हाला खूप उत्सुक आहोत आम्ही ऐकायला की तुम्हाला इतकं कसं माहितीये. तर त्यांनी सांगितलं की ज्यावेळी हा इंटरव्ह्यूसाठी ते प्रिपेअर करायला बसले त्यावेळेला त्यांनी ग्रंथालयातले एन्सायक्लोपीडिया, डिक्शनरी पासून सगळे संदर्भ त्यांनी चाळले की तिथे काय पद्धत आहे. म्हणजे मी तुम्हाला थोडक्यात सांगेन की कॅनडामध्ये जे नेटिव्ह, जे इंडिजियस पीपल आहेत त्यांचाच फक्त तिथल्या नैसर्गिक संपत्तीवरती अधिकार आहे, बाकी कोणीही त्या नैसर्गिक संपत्तीला हात लावू शकत नाही. त्यांना एक प्रकारचं त्यांचं गव्हर्निंग बॉडी असते, काउन्सिल असते, त्यांच्यातून ज्या वेळेला ते पास होतं त्याच वेळेला उत्खनन, एखाद्या मिनरलचं उत्खनन किंवा काय जे असेल ते होऊ शकतं. तर त्यांच्याबद्दलची पूर्ण माहिती त्यांनी ही आत्मसात केली होती, त्यामुळे ते एक मोठं यश ते संपादन करू शकले. तर हा एक उत्तम उदाहरण आहे की आपण जे वाचलेलं आहे आपल्या अभ्यासाचं पण आणि अभ्यासाच्या व्यतिरिक्त पण याचा तुम्हाला सगळ्या प्रकारचा नक्कीच उपयोग होणार आहे. ओके, नंतर मला नेक्स्ट माझी स्लाइड आहे की व्हॉट यू विल फाइंड इन द लायब्ररी. झालं आता. वाचनाचे फायदे काय आहेत, तर वाचनाचे फायदे काय आहेत ते म्हणजे जर तुमचं चांगलं ज्ञान तुम्ही आत्मसात केलं तर नोकरी मिळण्यासाठी, ती टिकवण्यासाठी तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. तुम्हाला नोकरीला इंटरव्ह्यू कॉल आल्यानंतर त्या सीटवर बसल्यानंतर तुम्हाला तुमचा जो आत्मविश्वास वाढेल पुस्तकाच्या वाचनामुळे तो कशानेही होऊ शकणार नाही.
हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. आणि तुम्ही तिथे त्या प्रश्नांची समर्थपणे उत्तरं नक्कीच देऊ शकाल, कारण की तुम्ही तुमचं ते ज्ञान आत्मसात केलेलं असणार आहे एवढं सगळं वाचन करून. याचा मला पूर्ण खात्री वाटते. तर त्यानंतर मला असं सांगायला वाटेल की वाचनातून मिळालेले ज्ञान आहे ते आपल्याला एकटेपणी किंवा प्रवासात किंवा मित्रांमध्ये उपयोगी पडते, किंवा असं मला वाटतं की वाचन आपण ज्यावेळी करतो त्यावेळेला तो जो लेखक असतो किंवा लेखकाचे जे पात्र असतात तेच आपले मित्र बनून जातात आणि ते पण आपल्याला मार्गदर्शन करतात. सगळ्यात महत्वाचा उपयोग जो आहे वाचनाचा तो म्हणजे आपली नक्कीच आपला शब्दकोश वाढतो, आपले उच्चार वाढतात, कसं बोलायचं हेही आपल्याला समजतं, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली संवेदनशीलता वाढते. ओके, संवेदनशीलता वाढते ह्याच्यावरती मोठा रिसर्च झालेला आहे, सायंटिफिक रिसर्च झालेला आहे की कशी संवेदनशीलता वाढते. तर एका सायन्स मॅगझिन मध्ये अतिशय नावाजलेल्या सायन्स मॅगझिन मध्ये सिद्ध केलेलं आहे सायंटिस्टनी की काल्पनिक कथा ह्या वाचकांना दुसऱ्यांच्या भावना समजून आणि जाणून घेण्यास मदत करतात. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेन की आपण म्हणतो की उपाशीपोटी आपण झोपलो किंवा गरीब लोकांना जेवण नाही मिळत, ते उपाशीपोटी झोपतात. पण ज्या वेळेला आपण एखादं पुस्तक आशयावरती वाचतो त्यावेळेला ज्या अर्थतेने त्या लेखकाने लिहिलेलं असतं की उपाशी राहिल्यानंतर कसं वाटतं त्या व्यक्तीला, भावना कशा आहेत, ते कसं व्यक्त करतो, हे सगळं वाचून आपल्या मनावर इतका परिणाम होतो की आपण आपल्या आयुष्यामध्ये त्या व्यक्तीकडे बघण्याचा पूर्णपणे दृष्टिकोन बदलतो की नाही हे चुकीचं आहे, की आपण असं ते सहज किंवा टोमणे किंवा जोक्स पद्धतीने घेऊ नये. ही खरंच एक अतिशय म्हणजे अशी खोल अशी गोष्ट आहे की जी आपण अशी सहजासहजी नाही घेऊ शकत. तर मला असं वाटतं की वाचनामुळे आपला सहनशीलता संवेदनशीलता वाढते, आपल्याकडे लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला सुधारतो असं मी म्हणते, किंवा जो वंशभेद आहे किंवा वर्णभेद आहे किंवा जे अत्याचार स्त्रियांवर होणारे अत्याचार, विशेषतः मी एक महिला विद्यापीठाची आहे म्हणून म्हणेन की त्यांचेवर जे अत्याचार आहेत हे नक्कीच ते खूप कमी प्रमाणात होतील. जसं तुम्ही वाचत जाल तसे तुम्हाला नक्कीच तुमचा तो दृष्टिकोन बदलत जाईल. नंतर मी असं म्हणेन की आपल्याला एक समृद्ध आनंदी व्यक्ती बनण्याकरता तरी आपण वाचावं. ओके, आपला वाचल्यानंतर आपल्याला जो आनंद मिळतो तो आनंद मला कधीच वाटत नाही की मी एखादा सिनेमा पाहिल्यानंतर मिळेल. या कोविडच्या काळामध्ये तर मी मोजून 2 सिनेमे पाहिले, वेब सिरीज तर नक्कीच मी नाही पाहिली, पण नक्कीच मी कोर्सेराचे कोर्सेसचं वाचन केलं आणि त्यातून जो आनंद मिळतो तो आनंद तुम्ही कशामध्येही मोजू शकत नाही. तर तुम्ही तुमची मानसिक म्हणजे तुमची करिअरमध्ये पण प्रगती होते वाचल्यामुळे. नुसतीच पैशाची प्रगती आपण नक्कीच करू नये, आपलं मानसिक समाधान आणि आपली बुद्धी किंवा आपलं मन मोठं होणं ही सुद्धा एक मला असं वाटतं की ते रीडिंग हॅबिटचा एक बाय प्रोडक्ट आहे. ओके, आपण मोठ्या मनाने सगळ्या गोष्टींचा स्वीकार करतो, हे पण एक खूप चांगली गोष्ट आहे. शास्त्रदृष्ट्या म्हणायला गेलं तर आपल्याला स्मृतिभ्रंश असा कुठलाही रोग होणार नाही, कारण की पुन्हा शास्त्रज्ञांनी ते सिद्ध केलेलं आहे की जर 2.5 पट जे लोक पुस्तक वाचतात त्यांच्यामध्ये 2.5 पट अल्झायमर डिसीज होण्याचा चान्स हे खूप कमी आहे. ओके, तर त्याच्यावर अजूनही चांगला संशोधन झालेलं आहे की डोकं दुखण्यापेक्षा डोकं शांत होतं. ओके, जे मूवी बघितल्यानंतर होतं डोकं दुखतं, यामध्ये डोकं शांत होतं, आपला बीपी व्यवस्थित होतो, आपला स्ट्रेस लेवल कमी होतो, डिप्रेशन नाहीच होतं, डोळ्याचा व्यायाम चांगला होतो. थोडक्यात म्हणजे हृदयासाठी आपण कसं कार्डिओस करतो किंवा जॉगिंग करतो, तसंच आपल्या चांगल्या बुद्धीसाठी, मेंदूसाठी आपण वाचनाचा व्यायाम जरूर करावा. आपण चांगल्या प्रकारे लिहू पण शकतो. ओके, हा पण फायदा आहे की आपण कितीतरी पुस्तकं वाचून झाल्यानंतर आपल्याला वाटतं की अरे आपण पण काहीतरी लिहावं, आपण थोड्याशा नोंदी करायला लागतो आणि त्या नोंदी केल्यानंतर आपल्याला वाटतं की अरे मला पण आता काहीतरी वाटतंय की मला पण काहीतरी लिहावं, एक छोटी कविता लिहावी, छोटी कथा लिहावं किंवा
आपल्या जे विषयामधलं जे तुमचं जे ज्ञान आहे ते पण एक पुस्तका रूपामध्ये आपल्याला लिहावं असं वाटतं. त्यामुळे नक्कीच आपलं नॉलेज तर वाढतं आणि का कुणास ठाऊक तुमच्या कॉलेजचे कोणी स्टुडंट एवढं वाचून झाल्यानंतर केबीसीच्या सीटवरती अमिताभ बच्चनच्या समोर पण जाऊन बसतील का सांगता येत नाही. तर तुमच्या कल्पनाशक्तीचा नक्कीच विकास होतो. तुमचं पर्सनॅलिटी जी आहे ती खूप चांगली होते. चांगलं बोलणं लिखाण आपल्या अगदी ताकदीने आपल्याला मांडता येतं किंवा बोलता येतं. आपला जो कॉन्फिडन्स आहे तो एकदम चांगला तुमचा वाढू शकेल. आणि मला पूर्ण गॅरंटी आहे की इतकं सगळं केल्यानंतर आपण आपल्या विषयामध्ये एका चांगल्या हायली रेटेड जर्नलमध्ये आपण नक्कीच लिहू याचा आपल्याला कॉन्फिडन्स येत जातो. आणि नक्कीच छान झोप लागते. तुम्ही रात्री हा प्रयत्न करून बघा, एक 10 मिनिटं वाचून बघा, तुम्हाला नक्कीच चांगली झोप येईल. तुम्ही मोबाईल बघण्यापेक्षा तुम्ही मी म्हणेन की तुम्ही पुस्तक वाचा, कारण की त्याने तुम्हाला लगेच झोप येईल. ओके, आपण मोबाईलच्या बाबतीत तसं नाही होत किंवा आपण जे सोशल मीडिया वापरतो त्याच्या बाबतीत नाही होत ते. नंतर आपल्याला जे आपण मानसन्मान बघितले कलावांचे, तशाच प्रकारचे मानसन्मान तुम्हाला देखील मिळतील अशी मी आशा करेन. आपल्या दुसऱ्याच्या पण उपयोगी आपलं ज्ञान पडेल हे मी तुम्हाला नक्की सांगू शकते. फॉर एक्झाम्पल, जस्ट 2 दिवसापूर्वी मला एक फोन कॉल आला अज्ञात व्यक्तीचा की मॅडम मी रिसर्चच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहे आणि मला हे संदर्भ देता येत नाहीये. म्हणजे हे कसे संदर्भ लिहायचे हे मला समजतच नाहीये. आमच्या इंग्लिश लिटरेचरच्या त्या बाई होत्या. तर मी लगेच त्यांना सांगितलं की तुम्ही हे वापरा आणि यानुसार तुम्हाला ते संदर्भ लिहिता येईल. म्हणजे आपण जे आपलं जे ज्ञान आहे हे आपल्या नक्कीच दुसऱ्याच्या उपयोगी पडेल आणि त्यामुळे त्याची सुद्धा प्रगती होईल. म्हणजे आपल्या बरोबर त्याची पण प्रगती. म्हणजे तर मी असं म्हणेल की एक पॅन्डेमिक सारखा प्रकार आहे हा वाचन. तुम्ही वाचन आणि लिखाण आणि तुमची जी सद्विवेक बुद्धी आहे ती अशी स्प्रेड व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आत्ताची पिढी जर म्हणायला गेलं तर वाचते पिढी पण ते वाचन विभागलं गेलेलं आहे. ते वाचन काय आहे तर आपण ट्वीट वाचतो, आपण ब्लॉग्स वाचतो, आपण वेबसाईट सुद्धा वाचतो. तर पण ते कोणाचे वाचावे तर ते चांगले नावाजलेल्या लोकांचे वाचावेत. फॉर एक्झाम्पल बराक ओबामा यांचं जर तुम्ही ट्विटर अकाउंट बघितलं तर ते अतिशय चांगल्या पद्धतीने आहे हँडल केलेलं त्यांनी. त्या ज्या प्रकारचे ते लेख देतात वगैरे, म्हणजे जे माहिती ते पुरवतात ती सुद्धा वाचण्यासारख आहेत. असंच तुम्ही पण करू शकता. तुम्ही पण एखादे चांगले वेबसाईट जे ब्लॉग्स आहेत ते तुम्ही त्याचं ठेवू शकता नोंदी आणि त्यानुसार तुम्ही ते करू शकता वाचन त्याचं. तर मला असं वाटतं की समतोल आणि जसं मुख्याध्यापक सरांनी सांगितलं की समतोल वाचन, अवांतर वाचन केलं पाहिजे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं वाचन केलं पाहिजे. ते नक्कीच तुम्ही करा आणि पुस्तके भेट द्या, पुस्तकं भेट घ्या म्हणून घ्या पण. आणि वाचनाला आपण असंच पॅन्डेमिक करूया. तर माझ्या नेक्स्ट स्लाइड मध्ये जस्ट मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला वेळ कसा काढायचा आहे तुमच्या वाचनासाठी. कारण सगळेजण असंच तक्रार करतात की माझ्याकडे वेळच नाहीये, मी कसा वाचू आता, माझ्याकडे आता खूप कमी वेळ आहे माझ्या या सगळ्या गोष्टींमधून. तर मी तुम्हाला एवढंच सांगेल की एक नियमबद्ध नियोजनबद्ध आणि नियम घालून घ्यायचे स्वतःला की उठण्याचे, झोपण्याचे, वाचण्याचे देखील, की सकाळी नाश्ता करायच्या आधी एखादं पुस्तक वाचावं. बरं, तुम्हाला असं वाटतं की हा खूप पुस्तकांची पान आहेत बाबा, 200 पान आहेत, मी 200 पानाचं पुस्तक कसं वाचू. तर असं तुम्ही सुरुवातीला ठरवू शकता की 5च पुस्तक पानं वाचायची आहेत. 5वं पान मोडून ठेवा, असं फोल्ड करून ठेवा आणि वाचा ते. आणि तुम्हाला कळणार पण नाही 20व्या पानावरती आल्यानंतर की तुम्ही 20 पानं वाचून पण गेलं. ओके, तर तसं तुम्ही करू शकताय. आणि मी असं तुम्हाला म्हणेल की सोशल मीडियाला थोडं रिस्ट्रिक्ट करा. कारण की आपण नुसतं स्क्रीन करण्यात वेळ घालवतो. म्हणजे आता व्हॉट्सअप पण नुसतं स्टेटस बघण्यात वेळ घालवतो किंवा आपण फेसबुक पण स्क्रीन करण्यात वेळ घालवतो. ते तुम्ही करू नये. ते कमी प्रमाणात करावं, म्हणजे तुम्हाला तुमचा वेळाचं नियोजन नक्की होईल. आणि कमी वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. कुठलेही पासवर्ड सेव्ह नका करू तुमच्या सोशल मीडियाचे. म्हणजे सारखे सारखे तुम्हाला पासवर्ड देऊन ती वेबसाईट उघडायची कंटाळा येऊ आणि तुम्ही तो वेळ वाचवून तुम्ही पुस्तक वाचायला घालवू. ओके, तर प्लीज असं तुम्ही हे करू शकता. किंवा तुम्ही जे अननेसेसरी ऍप्स आहेत ते बंद करून टाका. कधी कधी वायफाय चक्क बंद करा आणि तुमचं मोबाईल नेटवर्क बंद करा आणि पुस्तक हातात घ्या आणि वाचा.
नंतर मी असं सांगेन की जिम किंवा तुम्ही एक्सरसाइज करत असाल तर कानामध्ये एखादं पुस्तक वाचा. आता इंग्रजी पुस्तकं ऐकण्यासाठी पण व्हॉइस लाउडर म्हणून एक ऍप मिळतं, ते डाउनलोड करून तुम्ही ऐकू पण शकता, तेही करू शकता तुम्ही. आणि नक्कीच कंटाळा घालवण्यासाठी तर नक्कीच पुस्तकं वाचा. थोडीशी ही ऑनलाईन रिसोर्सेस आहेत जे तुम्हाला मला सांगायला आवडतील की हे मी पीपीटी तर तुमच्या ग्रंथपालांबरोबर तर पाठवेन. तर त्यातून तुम्ही ही लिंक क्लिक करून तुम्ही बघू शकता. इथे भरपूर पुस्तकं आहेत. या पुस्तकांचा तुम्ही नक्कीच आस्वाद घ्या आणि वाचा. म्हणजे आता जर तुम्ही घरी आहात, तुम्ही ग्रंथालयामध्ये जाऊ शकत नसाल तर तुम्ही जरूर हे वेबसाईट जा आणि वाचा पुस्तकं. आणि तुम्हाला अजून एक आवडेल मला सांगायला की कितीतरी पुस्तकं ही पब्लिक डोमेन मध्ये आहेत. म्हणजे ते लाईफ ऑफ द ऑथर ऍज वेल एज 60 इयर्स पास झालेले आहेत. अशांची कितीतरी पुस्तकं, अतिशय क्लासिक पुस्तकं अवेलेबल आहेत हे शेवटच्या माझ्या URL मध्ये. तर ती पण तुम्ही पुस्तकं वाचा. आणि हे काही जे छान असे कोट्स आहेत जे मी ऍड केलेले आहेत. वन चाइल्ड, वन टीचर, वन पेन अँड वन बुक कॅन चेंज द वर्ल्ड, आणि जे तिने सिद्ध करून दाखवलेलं आहे. Okay, a fool can become a genius when he understand he is a fool, but a genius can become a fool when he understand he is genius. Okay, म्हणजे गर्व करू नये. The things I want to know are in books. My best friend is a man who will get me a book and read. Okay, म्हणजे मला पुस्तकं भेट द्या. ह्यांचं पण एक छान व्हॅल्यू एंटरटेन नावाचं YouTube चॅनल आहे. त्याच्यामध्ये पण त्यांनी भरपूर गोष्टी सांगितलेल्या आहेत. वॉरेन बफेट तर सगळ्यांनाच माझ्या ओळखीचे असतील. आणि त्यांनी लिहिलेलं आहे की त्यांनी जे 19व्या वर्षी जे वाचलेलं पुस्तक आहे ते त्यांना आयुष्यभर उपयोगी पडलेलं आहे इन्व्हेस्टमेंटसाठी. आणि बुकलेट गाय तर माझ्या मते सगळेजण असतील कदाचित चाहते तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये. अमृत देशमुख हा जो त्याचे जवळजवळ 15 लाख व्हॉट्सअप फॉलोअर्स आहेत. जे हे बुकलेट त्यांचं जे ऍप आहे ते डाउनलोड केल्यानंतर 20 मिनिटाची समरी हे अमृत देशमुख देतात. आणि ही समरी तुम्ही नक्कीच वाचावी. ते बुकलेट डाउनलोड करा आणि ती समरीज वाचावी. ज्यांना वेळ मिळत नाही त्यांच्यासाठी आहे. विद्यार्थ्यांच्याकडे वेळ भरपूर असतो तर त्यांनी पुस्तक घ्यावं आणि वाचावं ते. आणि सगळ्यात शेवटच्या कोटनी मी माझं भाषण संपवते. ते म्हणजे वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ स्टुडंट इज टू question. Okay, so let students ask question. If we have a time, then please have the questions. I'm stopping my screen share. धन्यवाद मॅडम. अतिशय सुंदर सुरेख मार्गदर्शन तुम्ही आमच्या सर्व विद्यार्थ्यांना केलेलं आहे. आणि यातून आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी नक्कीच प्रेरणा घेतील आणि महाविद्यालयाच्या ग्रंथालयाचा पुरेपूर वापर करतील. या ठिकाणी खूप असे मेसेजेस पडत आहेत की खूप छान लेक्चर झालेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने आजच्या स्थितीला वाचनाचं महत्त्व किती आहे ते अतिशय सुंदररित्या तुम्ही समजावून सांगितलं. तर जर कोणाला काही प्रश्न असतील, आमचे प्राध्यापक आहेत रामचंद्र वनबट्टी, एज्युकेशनचे प्राध्यापक आहेत, त्यांना मी विनंती करतो की त्यांना काही विचारायचं असेल तर त्यांनी आपला माईक अनम्यूट करावा, व्हिडिओ सुरू करावा. हॅलो, गुड इव्हनिंग मॅडम. गुड इव्हनिंग. खूप छान वाटलं. मी मुद्दाम हात वर केलेला आहे, मला काही प्रश्न विचारायचं नाही आहे. पण पुस्तक दिनाचं औचित्य साधून वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्तानं जे अत्यंत आवश्यक आहे विद्यार्थ्यांसाठी, आम्हा प्राध्यापकांसाठी, तुम्ही खूप छान माहिती दिली. मला खूप आवडलं. मी पर्सनली तुमचे मनापासून आभार मानतो. थँक्यू मॅडम, खूप छान. थँक्यू. या ठिकाणी एक असा प्रश्न विचारलेला आहे की प्लीज सजेस्ट गुड बुक्स फॉर स्टुडंट्स. म्हणजे कदाचित हा अवांतर वाचनासाठीचा प्रश्न असेल, तर काही अशी पुस्तकं सांगू शकाल का विद्यार्थ्यांच्यासाठी अवांतर वाचनासाठी? तुम्ही प्रत्येकाच्या मूडवरती अवलंबून असतं. तुम्ही एकच पुस्तक वाचावं असं पण मी म्हणणार नाही. दिवसभरामध्ये 2 किंवा 3 पुस्तकं एका वेळेला वाचायला घ्यायची. कधी कधी सकाळी असं आपल्याला वाटतं की आपण सिरियस पुस्तक वाचू शकतो, रात्री हलकं फुलकं पुस्तक वाचावं. आणि मी असं म्हणेन की तुम्ही सगळ्या प्रकारची पुस्तकं वाचावी. मी अजिबात तुम्हाला सजेस्ट नाही करणार. तुम्ही स्वतःहून ते शोधून काढा की कुठल्या प्रकारची पुस्तकं आहेत, कशी पुस्तकं आहेत. तुम्ही Amazon वरती जा, तिथे चाळा ती पुस्तकं आणि ती वाचा.
अगदी बेसिक असं मी सांगेन तुम्हाला की आपल्या भारताचा इतिहास, भारतातल्या ज्या गोष्टी आहेत त्यापासून आपण सुरुवात करावी. म्हणजे स्वामी विवेकानंद वाचा तुम्ही, किंवा तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांची तर खूपच चांगली पुस्तकं आहेत, ती सुद्धा तुम्ही वाचा. अब्दुल कलामांची आजपासून सुरुवात खरंच करा की आजपासून तुम्ही विंग्स ऑफ फायर तुम्ही घ्या आणि ते 4 दिवसात पुस्तक संपवा असं मी सांगेन. यापासून तुम्ही सुरुवात करा म्हणजे तुम्हाला समजत जाईल. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देते की मी एक पुस्तक वाचलं, राहुल सांस्कृतायन यांचं, हिंदी साहित्यातलं अतिशय अजरामर पुस्तक आहे ते. वोल्गा ते गंगा हे पुस्तक आहे. ते पुस्तक वाचताना इतक्या मला कल्पना आल्या की आपण अजून कुठल्या प्रकारचं पुस्तकं वाचू शकतो. म्हणजे त्या राहुल यांनी बुद्धांवरती जी हस्तलिखित आहे घेण्यासाठी ते बिहारमधून नेपाळवरून तिबेटला गेले, ते इव्हन श्रीलंकेला सुद्धा गेले, इव्हन कम्युनिझम शिकण्यासाठी ते सोव्हिएतला पण गेले, म्हणजे रशियामध्ये पण गेले. म्हणजे विचार करा की आपलं भारतामधलं जे साहित्य आहे किंवा जे साहित्यिक आहेत ते इतके प्रचंड बुद्धिमान आणि विद्वान होते की त्यांचं आधी आपण साहित्य वाचावं आणि मग इतर साहित्य वाचण्याचा प्रयत्न करावा असं मी नक्कीच तुम्हाला सांगेन. धन्यवाद. एक विद्यार्थीने असं विचारते की प्लीज शेअर लिंक फॉर रिडिंग ऑनलाईन बुक्स. म्हणजे मॅडम मी पीपीटी मध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही घेऊ शकता. नक्की नक्की नक्की. आणि एक असा विषय आहे आमच्या महाविद्यालयामध्ये की आमच्याकडे एक स्टॅटिस्टिक डिपार्टमेंट आहे. त्या डिपार्टमेंटमध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय छान प्रकल्प राबवलेला आहे. मुद्दाम या ठिकाणी मी त्या गोष्टीचा उल्लेख करतो. ज्या वेळेला 3rd इयरचे किंवा MSc 2nd इयरचे विद्यार्थी पासआउट होतात, जनरली असं होतं की पासआउट झाल्यानंतर विद्यार्थ्यांची अशी भावना असते की डिपार्टमेंटला काहीतरी द्यावी भेट. आणि मग त्या डिपार्टमेंटनं अशा प्रकल्प राबवलेला आहे की पासआउट विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकाच्या रूपाने डिपार्टमेंटला भेट द्यावी. तर बाकीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा असं आव्हान आहे की आपण ही पुस्तकं वाचा आणि आपण वाचलेली पुस्तकं इतरांना भेट द्या. ज्यावेळेला आपण एखाद्याचा बर्थडे असतो त्यावेळेला अनेक वस्तू गिफ्ट देत असतो, परंतु त्याचबरोबर जर आपण असा प्रकल्प केला, जसे रयत संस्कृती आहे की आपण इथं आलेल्या सर्व पाहुण्यांना पुस्तक रूपाने भेट देत असतो, तर जर एकमेकाच्या वाढदिवसाला जर आपण पुस्तकच भेट दिलं तर खऱ्या अर्थाने ते पुस्तक त्याच्या परिवारातील सर्व सदस्य वाचू शकतील. तर हेही आव्हान या ठिकाणी मी महाविद्यालयाच्या वतीने सर्वांना करतो. आणि यानंतर प्रश्न बऱ्यापैकी झालेले आहेत. यानंतर मी आमच्या महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख आदरणीय वंदना किशोर मॅम यांना विनंती करतो की त्यांनी आभार व्यक्त करावेत आणि त्यानंतर मग आजच्या पुरता हा कार्यक्रम समाप्त होईल. हा मॅम. हा हॅलो. हा मॅम. आजच्या या वाचन प्रेरणा दिनाच्या आपल्या प्रमुख वक्त्या डॉक्टर सारिका सावंत मॅडम, सहयोगी प्राध्यापक SNDT महाविद्यालय मुंबई. आजच्या याचे मार्गदर्शन करणारे माननीय प्राचार्य आमच्या महाविद्यालयाचे आपले नेते, तर यांनी सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं या ठिकाणी. आणि या सगळ्याचं कार्यक्रमाचं नियोजन करणारे आमचे ग्रंथपाल डॉक्टर महेश गायकवाड सर, सर्व श्रोते वर्ग. तर आज अतिशय एक सुंदर अनुभव आपल्याला गायकवाड सरांनी या ठिकाणी दिला. तर खूप छान वाटलं मॅडम तुमचे भाषण जे आहे. म्हणजे मी सायन्सची प्राध्यापिका आहे, तरी पण मला वाचनाची आवड आहे. म्हणजे समानशीले व्यसनेषु सत्यम, की एखादा आवड आपल्याला असते आणि आपली मैत्री जुळून जाते. तशी तुमची मॅडम तुमचं भाषण ऐकलं आणि बरेचसे विचार आपले जुळणारे वाटले. आणि आपण जरी प्रत्यक्ष भेटलो नसलो तरी आपण ह्या आजच्या वाचन प्रेरणा या दिवशी ह्या वाचनाच्या एक जो आवड आहे आपली, त्याच्यामुळे आपण ओळखीच्याच आहोत असं आम्हाला वाटलं. आम्ही डिपार्टमेंटला माझ्या सर्व मैत्रिणी प्राध्यापिका आम्ही सर्वजणी भाषण मनापासून ऐकलं. तर या ठिकाणी मॅडमनी मार्गदर्शन करत असताना अनेक गोष्टी सांगितल्या की छोटं पुस्तक कसं आहे, कुठे आहे, पुस्तक भेट कशी द्यावी, आता हल्ली ऑडिओ पुस्तक आली आहे, सुगंधी पुस्तक आली आहेत. आणि तर हा जो प्रश्न आहे किंवा विद्यार्थी म्हणजे प्रश्न विचारणारा,
तर ही चौकस बुद्धी आपल्या मुलांच्या मध्ये कशी येईल हा एक भाग. आणि तुम्ही म्हणा किंवा सरांनी म्हणा, या ठिकाणी आपल्याला सांगितलं की बाबा पुस्तकं भेट द्या किंवा हे, तर मी म्हणजे नुसतं आता सांगत नाहीये, तर मी गेली अनेक वर्ष म्हणजे अनेकांचे वाढदिवस असोत किंवा काही प्रेझेंट द्यायचं असो, तर मी ह्या सर्वांना पुस्तकं देत असते. अगदी छोट्या मुलांना सुद्धा मी चिंटू सारखी पुस्तकं देते. आणि दुसरी गोष्ट, मॅडम जसं म्हणल्या की एका वेळेला तुम्ही 2-3 पुस्तकं वाचत जा, तर ती सुद्धा मला सवय आहे आणि बऱ्यापैकी मी ह्या गोष्टी अनेकांना सांगते की हे वाचा, हे पुस्तक वाचा वगैरे. तर ह्या पद्धतीने अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत. आणि त्या ह्या बहुमोल मार्गदर्शनाबद्दल मॅडमनी वेळ दिला आणि खूप सुंदर छान बोलल्या की आमची मुलं यातून निश्चितच प्रेरणा घेतील. तर मॅडम तुमचे मनापासून धन्यवाद. माननीय प्राचार्यांनी आपल्या बहुमोल याच्यातनं म्हणजे व्यस्त काय दिनक्रम असतो त्यांचा, तर त्यातून सुद्धा त्यांनी सकाळी एक मीटिंग अटेंड केली, त्यानंतर आता आपल्याला मार्गदर्शन केलं. तर आणि त्यांच्या सहकार्याशिवाय असे कार्यक्रम आमचे पार पडू शकत नाहीत. तर माननीय प्राचार्य डॉक्टर राजमाने सर यांनाही खास धन्यवाद. महेश गायकवाड सर की जे ग्रंथपाल आहेत आणि ते आल्यानंतर आमच्या लायब्ररीला लागलेली शिस्त किंवा आम्हाला मिळणारी, कारण मी खूप वर्ष इथे असल्यामुळे अनेक पुस्तकं वाचून झाली आहेत, तर सर म्हणतात मॅडम पुस्तक सांगत जावा, आपण विकत घेऊ. तर त्यांच्या नेहमीच्या सहकार्याबद्दल आणि आजच्या या आयोजनाबद्दल त्यांना मी या ठिकाणी खास धन्यवाद देते. आणि वनबट्टे सरांनी किंवा आणि इतर काही जणांनी प्रश्न विचारले आणि अनेक काही सूचना केल्या, या सर्वांचे आणि आभार मानते. आणि ग्रंथ आमुचे साथी, ग्रंथ आमुचे हाती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती. तर असे हे ग्रंथ आपण सर्वांनी त्यांच्या साथीमध्ये राहूया आणि आपलं अज्ञान दूर करूया, अशी अपेक्षा व्यक्त करते आणि या ठिकाणी थांबते. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. आपण अतिशय सुंदररित्या आजचं आभाराचं काम केलं. विद्यार्थ्यांना आव्हान आहे की ग्रंथालयाचा युट्यूब चॅनल आहे जो मी चॅट बॉक्स मध्ये टाकलेला आहे, तो लाईक करा, सबस्क्राईब करा. ग्रंथालयाच्या बाबतीचे जे कार्यक्रम होत आहेत ते त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन बघायला मिळतील. त्याचबरोबर ग्रंथालयाचं फेसबुक पेज आहे ज्या ठिकाणी ग्रंथालयाचे सगळ्या सूचना, सगळे नोटिसेस त्या ठिकाणी टाकल्या जातील, तेही चॅट बॉक्स मध्ये टाकलेलं आहे. तर त्याही ठिकाणी जाऊन ते सबस्क्राईब करा, लाईक करा. तर आजच्या हा कार्यक्रम याच ठिकाणी माननीय अध्यक्ष यांच्या परवानगीने संपला असं जाहीर करतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू मॅडम. All the best to all students and teachers also. थँक्यू मॅम.